नागपुर तहसील थाना पुलिस ने गोवंश तस्करी के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 14 गोवंशीय पशुओं को मुक्त कराया है। पुलिस ने अवैध रूप से कत्ल के उद्देश्य से पशुओं को बांध कर रखने के आरोप में 2 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया। सेवा सदन चौक के पास की गई इस कार्रवाई में पुलिस ने पशुओं को बिना चारा पानी अत्यंत क्रूरता के साथ बांध कर रखे जाने का खुलासा किया। जब्त किए गए सभी पशुओं को सुरक्षित रूप से गौरक्षण केंद्र धंतोली भेज दिया गया। फिलहाल आरोपी फरार है और पुलिस उनकी तलाश में जुट चुकी है। काल तहसील पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली की धोंडबा चौक सेवा सदन चौक येथे काही गोवंश मांसाची विक्री होत आहे अशी माहिती आमच्या बीट मार्शलला मिळाली। बीट मार्शल तिथे पोहोचले, परंतु कुठल्याही प्रकारच्या गोमांसाची विक्री तिथे होत नव्हती। मी तात्काळ डी ऑफिसर PSI मनीष शाहकार यांना सुद्धा घटनास्थळी पाठवले। त्यांनी थोडीशी इकडे तिकडे माहिती घेतली आणि पाहणी केली असता 2 घरामध्ये आम्हाला गोवंश जातीची जनावरे बांधून असलेली दिसून आली। त्यापैकी एका आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुत्तजिम कुरेशी मोहम्मद कासिम कुरेशी, वय 40 वर्षे, आणि दुसऱ्याचं नाव आहे मोहम्मद इस्राईल कुरेशी रसूल कुरेशी, वय 45 वर्षे। दोन्ही राहणार सेवा सदन चौक जवळ धोंडबा चौक ठाणे तहसील नागपूर। या दोन्ही आरोपीच्या घरी आम्हाला एकूण 14 गोवंश जनावरे मिळून आली। आम्ही तात्काळ त्यांची सुटका केली आणि ती जनावरे कुठून आणली, काय आणली याबाबत त्यांना माहिती विचारली तर त्यांच्या घरच्यांनी कुठलीही माहिती सांगितलेली नाही। आम्ही दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 52/2026 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(5)(ब), 9(9)(अ) सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास PSI अनिल ठाकुरे करत आहेत।